या माध्यमातून मी उद्याचं जे रस्ता रोकोचं आवाहन केलं होतं, मी समाज बांधवांना आवाहन करतो की आपल्याला एक 10-15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। त्या वेळेमध्ये जर हा निर्णय नाही झाला तर आपण पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढावं लागेल। एकदा पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून बघूया, एकदा सावे साहेब बोललेत, एकदा धनंजय मुंडे साहेब बोललेत, या तिन्ही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवून आज आपण हा आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे आणि उद्याचा चक्का बंद, राज्यभर जे चक्का जाम आंदोलन केलं होतं ते आपण स्थगित करावी माझी विनंती। गेल्या 11 दिवसापासून थाटे वडगाव येथील हे जे युवक उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की वंजारी समाजासाठी त्यांनी हैदराबाद गॅजेट, कर्नाटक गॅजेट आणि बीड गॅजेट हे लागू करावं। जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आज दुपारीच उपोषणकर्त्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबतचं आश्वासन दिलेलं आहे। त्यानुसार उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचं उपोषण तात्पुरतं मागे घेतलेलं आहे, स्थगित केलेलं आहे। धन्यवाद। आम्हाला साहेबांनी सांगितलं, नामदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अतुलजी सावे साहेब मंत्री आणि आता आमचे आदरणीय नेते धनंजयजी मुंडे साहेब यांनी सांगितलं 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मीटिंग लावून जे आमच्या मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडू। जर आम्हाला जे आश्वासन दिलंय 15 दिवसात जर बैठक नाही झाली आमची तर आम्ही परत ह्याच ठिकाणी आणि ह्याच जागेवरती पूर्ण ताकदीनिशी परत ह्याच ठिकाणी उपोषण करणार परत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।